शिवसेनेमध्ये इतर पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी येण्याची चढाओढ आहे। कारण जर मी चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे झालं असतं का? आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला असता का? आणि म्हणून मी आढळराव पाटील त्यांच्या सर्व टीमचं, शिवाजीरावांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। कालच 50 नगरसेवक परभणीचे आपल्या पक्षात प्रवेश केला। मुंबईमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे रोज प्रवेश सुरू आहेत। हजारो लोकप्रतिनिधी आणि लाखो शिवसैनिक शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतात एका विश्वासाने। आणि म्हणून जो विश्वास जो दाखवताय तो विश्वास सार्थ करण्याचं काम हा तुमचा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हे मी सांगतो आपल्याला। आणि जी भूमिका मी घेतली ती अतिशय प्रामाणिकपणे पक्षाला वाचवण्यासाठी, शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी। हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे। मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही मलाही ओळखता इतक्या वर्षापासून। मला कधीच पदाचा मोह नव्हता आणि नाही। एकदा एक उदाहरण आपल्याला मी सांगतो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी माझ्या विभागात शाखा सुरू झाली, त्या शाखेचा मला शाखा प्रमुख करायचं ठरवलं, तेव्हा मी त्यांना सांगितलं माझ्यापेक्षा ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांचा विचार केला तर बरं होईल। एकदा एक महापालिकेची निवडणूक होती। त्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा युती होती आणि त्यामध्ये देखील माझ्या मतदार वॉर्डमुळे या युतीमध्ये वितुष्ट किंबहुना युतीमध्ये जे काय मतभेद झाले, त्यामुळे मी दिघे साहेबांना सांगितलं हा एकनाथ शिंदे तुमचाच आहे। हा एकनाथ शिंदे तुमचा असल्यामुळे माझ्यामुळे तुमच्यावर कुठलाही असा प्रसंग येता कामा नये, अशा प्रकारचं काम मी त्या काळात केलं होतं। हे मुद्दाम आपल्याला सांगण्याचं काम की कारण जे सत्तेचा लोभ मनामध्ये ठेवून सत्तेवर, मंत्रिपदावर, आज इथं विजयराव आहेत, शिवाजीराव आहेत, मी मंत्री होतो, नगर विकास खात्याचा मंत्री होतो, माझ्याबरोबर 7-8 मंत्री। आज सत्तेवर लात मारून कोणी जात नाही, सत्तेच्या दिशेने जात असतात। परंतु या महाराष्ट्रामध्ये सत्ता सोडण्याचं काम बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही केलं। बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी आम्ही केलं। आणि म्हणून जर बंड करायचं असतं तर 2019ला जसा निकाल लागला आणि जे काही घडू लागलं त्याच वेळेस केलं असतं। परंतु त्यावेळेस मला माझ्या मनात तेव्हाही नव्हतं। याच्यामध्ये अंगणवाडी सेविका पण आहेत का? अंगणवाडी सेविका यांचाही देखील विषय आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि महिला भगिनी इथे मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत। महिला भगिनींना देखील मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो। मला मगाशी आपल्या शरद यांनी सांगितलं याच्यामध्ये अंगणवाडी सेविका पण आहेत का? अंगणवाडी सेविका यांचाही देखील विषय आपण हाती घेतलेला आहे आणि नक्की त्यांना न्याय देण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही। कारण एक बैठक झालेली आहे, आझाद मैदानामध्ये आपण बसला होता आपल्यातले काही लोक।
आणि हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। या महिला भगिनींचं देखील आहे। एसटी मध्ये 50% सवलत देण्याचं काम आपल्या सरकारने केलं, त्याचा फायदा आज महिला भगिनी, कारण आता महिला भगिनी सांगायला लागले आपल्या पतिदेवांना अर्ध्या तिकिटामध्ये जाऊन येते, बाजारहाट करून येते, असं देखील चित्र या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय। आणि म्हणून सरकार म्हणून जे काही काम करायचं आहे तर नक्की करेन, परंतु आपल्याला एवढंच सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांचा आदर्श डोळ्यासमोर आहे, बाळासाहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काय होतं, एक जिल्हा प्रमुख म्हणून ते काम करत होते, परंतु कुठली सत्ता नसताना एक फोन त्यांचा आल्यानंतर सगळ्यांचे थरकाप उडायचा। ही शक्ती होती त्यांच्याकडे, ही ताकद होती। बाळासाहेब देखील 1995 साली जर मनात ठरवलं असतं तर, आणि जेव्हा बनवायची वेळ आली तेव्हा स्वतः तुनकन उडी मारून मुख्यमंत्री बनले। हा इतिहास आहे। या इतिहासामध्ये मी खोलात जाऊ इच्छित नाही। काय मिळवलं